नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 20. खंगलेला निराश वृद्ध सम्राट देशोधडीला लागेल. अखंड भारताचा शेवटचा बादशाह मोगल सम्राट सिराजुद्दीन बहादूर शाह अबू जफर 1775 ते 1862 एक असामान्य व्यक्तिमत्व होते. स्वतःच्या वयाची 82 वर्षे उलटून गेली असताना देखील हातात तलवार, पर्जित घोड्यावर मांड टाकून स्वातंत्र्य सम्राट हिंदी शिपायांचे नेतृत्व करणाऱ्या युवा वृद्ध बादशहाची तडफ पाहून मन थक्क होते. वृत्तीने काहीसा विरक्त आणि प्रवृत्तीने सुफी सैन्यस्थ ईश्वरोपासक असलेल्या बादशहाचा उत्कृष्ट तलवार बहादर आणि निष्णात अश्वरोहणपटू म्हणून फार मोठा लौकिक होता. स्वभावाने शांत, काहीसा उदास आणि सदाचरणी असलेल्या बादशहाच्या नशिबाचे फासे मात्र सतत उलटेच पडत गेले. त्याचे आजोबा बादशाह आलम सानी दुसरा यांचे कारकिर्दीतच इंग्रजांनी आपले पाश अवळत आणले होते. त्याची सत्ता लाल किल्ल्यापासून जेमतेम 10 मैलांच्या परिसरात पालम, हल्लीच्या नव्या दिल्लीतील विमानतळ पर्यंतच चालत असे. तत्कालीन दिल्लीचे नागरिक शायरीचे मोठेच शौकीन होते. ते सहज बोलून जात. सल्तनते शाहे आलम, आज दिल्लीचा पालम. अहो, या शाह आलमची सत्ता चालते तरी कुठपर्यंत? या दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून फार तर पालमपर्यंत. बहादूर शहाच्या वडिलांच्या कारकिर्दीत बादशाह अकबर सानी दुसरा याचे कारकिर्दीत तर त्याची सत्ता फार तर लाल किल्ल्याच्या आसपासच चालत असे. पालम देखील आवाक्याबाहेरच होते. बहादूर शाह अबू जफर हा थोरला राजपुत्र, परंतु शाही कुटुंबातील सतत चालणाऱ्या कारस्थानांमुळे धाकटा राजपुत्र मिर्झा जहांगीर याला वली अहद युवराज म्हणून घोषित केले. 12-13 वर्षांच्या कोवळ्या बहादूर शाहने तक्रार नोंदवली तेव्हा बादशाह अकबर सानीने हा माझा मुलगा नाहीच म्हणून घोषित केले. बिचाऱ्या बहादूर शाहवर आभाळच कोसळले. तो दुःख विसरण्यासाठी तत्वज्ञान आणि शायरीत मन रमवू लागला. पुढे मिर्झा जहांगीर अतिमद्यपानामुळे अकाली निधन पावला आणि बहादूर शहाला गादी मिळाली. परंतु गादीवर बसताना इंग्रजांनी बजावले, तू नाममात्र बादशाह, सत्ता मात्र आमचीच असेल. इंग्रजांनी नेमून दिलेल्या तनख्यावर बहादूर शाह जफर आल्या गेल्याचे स्वागत करून सढळ हाताने देणग्या देत असे. पण सर्वत्र फितुरी, लाचलुचपत आणि व्यसनीपणा बोकाळला होता. वजीर मुघल बेगने दगाबाजी करून खजिना लुटला. बादशहाने कपाळाला हात लावला. त्यातून सावरतो न सावरतो तोच थोरला राजपुत्र दाराबक्त अतिशय आजारी पडला अन त्याला स्मृतिभ्रंश झाला. दुसरा राजपुत्र शाहरुख अत्यंत कर्तबगार परंतु अकाली निधन पावला 1847. तिसरा राजपुत्र मिर्झा फखरू याला विषप्रयोग होऊन तोही मरण पावला 1856. बादशहा दुर्दैवाचे दशावतार हताशपणे बघत राहिला. सांगणार तरी कुणाला? भरी है दिल में जो हसरत, कहूँ तो किससे कहूँ, सुने ये कौन मुसीबत, कहूँ तो किससे कहूँ. हृदयात अनेक अपूर्ण इच्छा, हसरत आहेत, पण सांगायच्या तरी कुणाला? अन हे सारं दुर्दैव, मुसीबत, शब्दशः संकट ऐकणार तरी कोण आणि कशाला?
किसी को देखे तो अपना नहीं हकीकत में, जफर ये अपनी हकीकत कहूँ तो किससे कहूँ. कुणाकडे आशेने बघावं तो आपला खरा मित्र नसतोच, दगाबाजच. मग आता हे मनातलं दुःख सांगायचं तरी कोणाला. स्वातंत्र्य समराची धामधूम सुरू झाली. मीरतहून आलेल्या हिंदी शिपायांनी विद्रोह करून 10 मे 1857 इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारले आणि चलो दिल्ली ही घोषणा केली. दिल्लीत साऱ्या इंग्रजांना ठार करून दिल्लीवर कब्जा केला. 11 मे 1857. काही दिवसांनी इंग्रज लष्कर चालून आले आणि हिंदी सैन्याचा पराभव झाला. धाकटे 2 राजपुत्र मिर्झा मुघल आणि मिर्झा खिज्र हे हुमायूनच्या मकबऱ्यात लपून बसले होते, पण उमराव इलाही बक्षने दगलबाजी करून त्यांना पकडून दिले. दिल्लीकरांना जरब बसावी म्हणून इंग्रजांनी या 2 राजपुत्रांना फिरोजशाह कोटला वेशीवर सर्वांसमक्ष कत्तल केले. म्हणून आजही त्या सुप्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदानासमोरील वेशीला खुनी गेट म्हणून संबोधले जाते. 11 ऑक्टोबर 1859 रोजी पराभूत बादशाह बहादूरशाह जफर याला रंगून येथे अद्यपार करण्यात आले. सकाळी नाश्ता घेऊन येणारा इंग्रज मेजर हडसन याने अत्यंत कुत्सित स्वरात म्हटले, बादशाह सलामत. कंपनीने, ईस्ट इंडिया कंपनीने तुमचा तनखा बंद केलाय, त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला नजराणा पाठवलाय. तबकावरील रुमाल दूर केला तर नाश्त्याच्या दोन्ही बाजूंना 2 धाकट्या राजपुत्रांची दडा वेगळी केलेली मस्तके तबकात मांडून ठेवली होती. बादशहा थिजल्या डोळ्यांनी पाहत राहिला. तेव्हा मेजर हडसन हलकटपणे उद्गारला, बादशहा सलामत. तुमचे अश्रू देखील संपलेत काय? फारच हलाखीची स्थिती आहे म्हणायची. वृद्ध बादशाह जराही विचलित न होता म्हणाला, अजाण मुला, बादशाह कधी रडत नसतो, परंतु तुझ्यासारख्याला हे कळणार तरी कसं? त्यासाठी राजकुलात जन्म घ्यावा लागतो अथवा बादशहाच्या सहवासात असावं लागतं. तू तर सामान्य शिपायाची नोकरी करणारा, तुझी चूक नाहीये. बेगम झीनत महलला देखील बादशहा समवेत जाऊ देण्यात आले नाही. रंगून येथील कारागृहात एकाकी अवस्थेत दिवस कंठणारा बादशहा 7 नोव्हेंबर 1862 रोजी जन्नत नशीन झाला, स्वर्गवासी झाला. पये फातेया कोई आए क्या, कोई शमला के जलाए क्या, कोई 4 फूल चढ़ाए क्या, मैं वो बेकसी का मजार हूँ. मृत्यूनंतर माझ्या कबरीवर ईश्वर मृतात्म्यास शांती देव म्हणून प्रार्थना करायला कुणी कशाला म्हणून येईल? कुणी प्रेमानं दिवा आणून लावील तरी कशाला? किंवा आदरानं 4 फुलं तरी कशाला आणून वाहील? अहो, एक पूर्णपणे उपेक्षित थडगं म्हणजे मी. आणि राहून राहून विस्मय वाटतो तो याच गोष्टीचा की 300 वर्षे पूर्वीच नास्तादेमसने हे सर्व जवळून पाहिल्यागत बारकाव्यांसह लिहून ठेवले आहे. 4थ्या शतकातील 65वी चतुष्पदी पहा. तो नेता अतिप्रतिष्ठेचा भव्य किल्ला सोडून जाईल. त्याचे विरोधक भयानक सामर्थ्याचे, क्रौर्याचे प्रदर्शन करतील. खंगलेला निराश वृद्ध सम्राट देशोधडीला लागेल. दूर कुठेतरी उपेक्षित अवस्थेत मरण पावेल. कसं कळलं असेल नास्तादेमसला हे सारं? प्रकरण 20 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.